तर रात्री 12 वाजता अचानक इतके फटाके वाजू लागले की जणू काय दिवाळी चालली. आता हे फटाके कशा निमित्त वाजत होते चला सांगतो पुढं. तर जय भीम जय शिवराय मित्रांनो. आज होती 14 एप्रिल, म्हणजेच आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आणि जयंती म्हणजे आपला सण. त्यामुळे सकाळी आज लवकर उठून आंघोळ केली आणि फ्रेश झालो. जयंतीच्या दिवशी सकाळी सगळ्यात पहिले काम म्हणजे घरापुढे निळा झेंडा लावला. मग काय, घेतला झेंडा काठीला लावला आणि बांधून घेतला आपल्या घराच्या समोर. नंतर आपला प्लॅन होता मस्तगडला जायचा, म्हणून कपड्याला इस्त्री गेली, कपडे घातले, कपडे घालून आपलं आवरून घेतलं आणि तयार झालो. मस्तगडला सोबत अजिंक्य आणि मी जाणार होतो, त्यामुळे अगोदर गाडी काढली, त्यापासून मस्त चमकवलं आणि निघलो अजिंक्यच्या घराकडं. अजिंक्यच्या घरी आलो तर अजिंक्य घरीच नव्हता. मग काय वाट पाहत बसलो त्याची. थोडा वेळ वाट पाहिली तर अजिंक्य त्यांच्या भासा आणि भाचीला घेऊन घरी आले होते. घरी आला तर त्याला म्हणलं लवकर आवर, आपल्याला लवकर जायचंय, पहिलेच वेळ झाला. मग काय अजिंक्य आवरून बाहेर आला आणि सोबत लहाने सरकार पण घेतले होते, त्यांना पण यायचं होतं हार टाकायला. मग काय गाडीवर बसून निघलो दोघ जण मस्तगडला जायला. मस्तगडला पोहोचलो आणि सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार टाकून बाहेर आलो. बाहेर येऊन पाहत होतो फ्रीजचे ज्यूस वाटणं चालू होते. मग म्हणलं फ्रीजची वस्तू कशाला सोडता. मग काय घेतलं एक एक ग्लास आणि ज्यूस पिऊन घराकडे. पहिले तर अजिंक्यला आणि छोटे सरकारला घरी, मग मी माझ्या घराकडे निघलो.